नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सूरज उगले ॲग्री बायोटेक या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपला आजचा विषय आहे की गहू पिकातील खत व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन. हा छोटासा टॉपिक आहे. बरेच शेतकरी प्रश्न होते की आपण जो गव्हाचा वाण 92-94 दामिनी 42-44 आणि गुरु हे जे 3 सेगमेंट केले आहे, तर या 3 सेगमेंटला खत व्यवस्थापनामध्ये आपण कुठल्या ग्रेडचा वापर केला गेला पाहिजेत आणि कीड आणि रोग व्यवस्थापनावर आपण कुठले फवारे आणि कोणत्या स्टेजला घेतले पाहिजे याबद्दल आपण एक छोटीशी आज व्हिडिओ बनवतोय. तर सर्वात पहिला मुद्दा, कुठलाही वाण करताना आपण जे रिकमेंडेशन केलं होतं की तुम्हाला पेरणीच्या काळातच 15-15-15 किंवा 20-20-0-13 हे खत पेरायचं आहे. तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी हे खत पेरताना बियाण्यासोबत पेरलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर दुसरी खताची स्टेज आहे पोटरी स्टेजमध्ये जेव्हा गहू येतो तेव्हा त्या गव्हाला 28-28-0 प्लस मायक्रोन्यूटन किंवा 18-41 आणि मायक्रोन्यूटन किंवा आपलं ती जी नवीन ग्रेड आली 0-46-0 प्लस मायक्रोन्यूटन या ग्रेडचा वापर केला तरी चालेल, किंवा संभाव्य खतं नाही भेटले जनरली आपलं 16-16-16 किंवा 19-19-19 एका बिघ्याला एक बॅग आणि मायक्रोन्यूटन जर 53 किलोमध्ये असेल तर ते अर्धा करून घ्यायचे, आणि 10 किलो बॅगमध्ये असेल तर बिघ्याला 10 किलो वापरायचे. आणि गव्हाची तिसरी स्टेज, खताची तिसरी स्टेज तेव्हा खत द्यायचं जेव्हा एक 2-5% ओंबी धरायला सुरुवात होती. ओंबी त्या स्टेजला आपल्याला 10-26-26 एका बिघ्याला एक, आणि मुराट पोटॅश 50 किलोची बॅग ही एका बिघ्याला एक. या प्रकारे तिसरा आपल्या खताचा डोस गहू या पिकाला घ्यायचा आहे. आता आहे रोग आणि कीड व्यवस्थापन आणि किपिंग क्वालिटी मॅनेजमेंटसाठी, म्हणजे चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला त्याची चमक, साईज, गव्हाच्या दाण्याची साईज या गोष्टीसाठी आपल्याला कुठले बायोस्टिम्युलंट आणि कुठल्या स्टेजला घ्यायचं याबद्दल आपण एक छोटीशी चर्चा करू. तर साधारणपणे गहू पेरून झाल्यावर 1 ते 20 दिवसामध्ये साधा आपला रोगर घ्यायचा आहे. एका टाकीला 250 ml 22 टीन 250 ग्रॅम आणि 19-19 अर्धा किलो याचा एक स्प्रे 20 दिवसाच्या आत काढून घ्यायचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये म्हणजे फुलावऱ्या अवस्थामध्ये, ओंबी अवस्थेवर तिसरा डोस आपण खताचा राखतो त्या अवस्थेमध्ये आपलं साधा चिल मिक्स कॉम्बी, कुठलं मायक्रोन्यूटनचं सूक्ष्म बेस घ्या, किंवा लेटेस्टमध्ये घ्यायचं तुम्हाला तर लेटेस्टमध्ये ज्या नवीन टेक्नॉलॉजी आली त्यातलं कुठलाही कॉम्बी घ्या. त्याच्यासोबत एक साधा आपलं 22 टीन घेतलं तरी चालेल त्या स्टेजमध्ये, किंवा साप घ्या आणि कीटकनाशकामध्ये आपला हमला घ्या. हा दुसरा स्टेजचा फवारा. आणि तिसरा स्टेजचा फवारा दूध अवस्थेमध्ये, दाना जेव्हा दूध अवस्थेमध्ये असतो तर त्या स्टेजला आपल्याला प्रोजिप इझी घ्यायचं आहे. साधारणपणे एका टाकीला 3 पुड्या वापरायच्या आहेत आणि ते करून स्प्रे करायचे दूध अवस्थेमध्ये. हा फवारा घेणं थोडं कठीण असतं, पण जर घेतला तर दाण्याची साईज आणि चमक खूप चांगल्या प्रकारे वाढते. असं एक छोटंसं गहू या पिकाचं शेड्यूल होतं. यात तुम्हाला ज्या काही अडचणी असतील गहू पिकाबद्दल त्या तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करून विचारू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 75-88-04-096 आणि कॉलेजचा नंबर आहे 86-68-28-41-81. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर 100% सबस्क्राईब करा. शेतीविषयक नवीन माहिती आपण रोज अपलोड करत असतो. धन्यवाद.